महासागर न्यूज. नमस्कार. महासागर न्यूजच्या आजच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. मी स्वप्नील दुधारे. आजची सर्वात मोठी आणि सर्वसामान्यांच्या खिशाला थेट झळ पोहोचवणारी बातमी आहे. ही बातमी येतोय आंतरराष्ट्रीय स्तरावरून. विशेष म्हणजे इराण आणि अमेरिका दरम्यान भडकलेल्या युद्धाची धग आता थेट महाराष्ट्रापर्यंत पोहोचली आहे. जागतिक राजकारणातील या संघर्षाचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवरती आणि आपल्या दैनंदिन जीवनावरती कसा होत आहे याचा सविस्तर आढावा आज आपण पाहतोय. बातमीला सुरुवात करण्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडीवर. इराणने अमेरिकेला थेट इशारा देत युद्ध कधी संपणार हे आता आम्हीच ठरवू अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. गरज पडल्यास पुढील 10 वर्ष युद्ध करण्याची इराणची तयारी आहे. याच पार्श्वभूमीवरती आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचा भडका उडाला असून उद्यापासून एअर इंडिया विमान प्रवास देखील महागणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात गॅस टंचाईचं मोठं संकट ओढावलं असून नागपूरमध्ये व्यावसायिक गॅसचं वितरण 90% ठप्प झालं आहे. तर ठाण्यातील 70% हॉटेल्स आणि लग्न कार्यालय रविवारपर्यंत बंद होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. याशिवाय आयात आणि निर्यातीलाही मोठा फटका बसला असून JNPT बंदरामध्ये तब्बल 4000 कंटेनर्स अडकून पडले आहेत. सविस्तर बातमीकडे वळताना आंतरराष्ट्रीय स्तरावरती युद्धाचे ढग आता अधिक गडद झाले आहेत. इराणनं अमेरिकेला स्पष्ट आणि कडक शब्दात सांगितलं आहे की हे युद्ध लवकरात लवकर संपेल, मात्र या आठवड्यात नक्कीच नाही. इराणच्या या इशारामुळे जागतिक बाजारात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. या आंतरराष्ट्रीय तणावाला पहिला आणि थेट फटका भारताला इंधन दरवाढीच्या रूपाने बसला आहे. खनिज तेलाच्या किमती गगनाला भिडाल्यामुळे उद्यापासून एअर इंडियाला आता आपला प्रवास महाग करावा लागणार आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे साहजिकच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाच्या तिकिटामध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. परंतु या पद्धतीची सर्वाधिक आणि थेट झळ बसत आहे ती महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांना. राज्यात सध्या व्यावसायिक गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. नागपूरमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून येथील व्यावसायिक गॅसचं वितरण आता जवळपास 90% बंद पडलं आहे. येत्या 1-2 दिवसात गॅसचा उरलेला साठाही संपण्याची दाट शक्यता आहे. गॅस अभावी हॉटेल्स बंद पडल्यास हजारो कामगारांवरती अचानक बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळेल. हीच परिस्थिती ठाणे शहरातही पाहायला मिळते. ठाण्यातील जवळपास 70% हॉटेल्स आणि लग्न कार्यालय आता रविवारपर्यंत बंद होण्याची भीती हॉटेल व्यावसायिक आणि संघटनांकडून वर्तवली जात आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात आणि लग्न सराईच्या काळात हे संकट ओढवल्यानं व्यावसायिक आता पूर्णपणे हवालदिल झाले. स्थानिक बाजारपेठेसोबतच आंतरराष्ट्रीय बाजारावरती देखील या युद्धाचं सावट आहे. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे महाराष्ट्रातील JNPT बंदरामध्ये तब्बल 4000 कंटेनर्स अडकून पडले आहेत. माल वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेवरती आणि पर्यायानं महागाईवरती थेट परिणाम होणार आहे. आता या सर्व परिस्थितीमध्ये सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे या युद्धजन्य संकटात सरकार जनतेला कितपत आणि कशी मदत करू शकते. भारत हा इंधनाच्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणावरती आयातीवर अवलंबून असतो. त्यामुळे जागतिक स्तरावरती इंधन पुरवठा खंडित झाल्यास राज्य किंवा केंद्र सरकारलाही वाढत्या महागाईवरती नियंत्रण ठेवणं अत्यंत कठीण होणार आहे. सुरुवातीच्या काळात सरकार देशातील आपत्कालीन इंधन साठा वापरून दर काही काळ स्थिर ठेवू शकतो आणि त्याचा प्रयत्न देखील करू शकतो. पण तसेच घरगुती गॅस आणि अत्यावश्यक वैद्यकीय आणि सार्वजनिक सेवा सुरळीत ठेवण्याला सरकारला पहिलं प्राधान्य द्यावंच लागेल. मात्र व्यावसायिक गॅस आणि हॉटेल्स उद्योगाला सरकारकडून त्वरित आणि थेट दिलासा मिळण्याची शक्यता आता फारच भुसर दिसत आहे. इराणने दिलेल्या इशाऱ्यानुसार जर हे युद्ध खरोखरच लांबलं तर सरकारलाही इंधनावरती आणि वस्तूवरती आर्थिक अनुदाने देण्यावरती मोठ्या मर्यादा आहेत. तसेच हॉटेल्स आणि इतर व्यवसाय बंद पडून जे हजारो कामगार बेरोजगार होते त्यांच्यासाठी तातडीची आर्थिक मदत पुरवण्याची कोणतीही स्पष्ट योजना सध्या तरी प्रशासनाकडे दिसून येत नाही. परिणामी जनतेला पुढील काही महिने एका मोठ्या आर्थिक आव्हानाला सामना करावा लागेल.
थोडक्यात सांगायचं तर युद्ध जरी हजारो मैल दूर सीमेवरती लढलं जात असेल तरी त्याची थेट किंमत आपल्या ताटातील अन्नाला आणि खिशाला मोजावे लागणार आहे. महागाई आणि बेरोजगारीचं हे दुहेरी संकट सरकार आणि प्रशासन कसं हाताळते यावरती राज्याचं आर्थिक भवितव्य देखील अवलंबून आहे. या बातमीशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीसाठी पाहत रहा महासागर न्यूज. महासागर न्यूज.